फिरतच राहतं काय? जराशी घरात राहणं शिक ना. आता मोठी होऊन राहिली, आता शाळा चालू होईल तुझी. अभ्यास कर का बस घरातच बसायचं आहे? कामधंदे करायचे नाही का कोणते? आई चालूच तर व्हायची शाळा चालू झाली म्हणजे मग करा ना अभ्यास. मग तर अभ्यासच करायला लावतो रोजच्या रोज. आता खेळू दे ना. आता मी मोठ्याच्या घरी गेली होती, तिथे जेवली आहे मी मस्त. जेवली तिथं? काय जेवली तिथं? अन काऊन काय होतं तिथं? तुला जेवायला भेटलं तिथं? काहीच नाही होत आई. मस्त कणी मस्त भाजी बनवली होती ताई ना. अन त्या मोठी आई जेवून राहिली होती, मोठी आई मोठे बाबा. मग मी गेली तर मोठी आई म्हणे ये म्हणे बाई जेवायला म्हणे. तर मग मी गेली ना, बसून गेली आई तिथं. बरे आहे हो माय, तुम्ही सारेचे सारे एका काटून खाऊचे खाऊ. हा, बापाई भिकारी लेकरही भिकारी चालले. बाप तसा गेला का बस या म्हटलं खायला चाल म्हटलं कुठं तर डायरेक्ट जाते ना, बसून जाते, चालला जाते. बायकोचं काही घेणं देणं नाही. तसं तुले मायचं काही घेणं देणं नाही, चालली बसाली तिथे जेवायले. मग तू तर करतच नाही असं. किती मस्त मसाले वांग्याची भाजी केली होती ताईनं. मीरा ताईनं केला होता म्हणते स्वयंपाक. मस्त स्वयंपाक करते मीरा ताई आता. आणि तू तर काय म्हणते, तर मला काही करून नाही देत आई घरात. मी म्हणतो एखाद्या दिवशी आई मी पोया करतो, भाजी करतो, मला करू देतो तू? घरात करून नाही देत म्हटलं. पहिले मोठी तर होय का स्वयंपाकच करतं? हा, जळून घेऊन गेली म्हणजे तिथं चांगलं मोठं झाल्यावर स्वयंपाक करायला लागते. ते काय लहानशी आहे काय? ते एवढी आहे काय ती मीरा स्वयंपाक करते तर? चालली मोठी तिचे गुणगान गाऊन राहिली. मोठी साजरी आहे तर माहितच आहे, मीरा 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 करत राहतं. आई मला ना मीरा ताईच्या लग्नात चांगले कपडे घेऊन दे, मेकअपचं सामान घेऊन दे. मीरा ताईनं मग मेकअपचं सामान घेतलं म्हटलं. आणि कपडे घेतले. किती साड्या घेतल्या, लय मोठ्या साड्या घेतल्या मीरा ताईनं. अशा मागाच्या मस्त सुंदर सुंदर. मला तर तू एक साडी नाही घेऊन देऊन राहिली. साडी नाही तर ड्रेस, एखादा ड्रेस घेऊन द्या. नाही मला ड्रेस नाही पाहिजे काय आता ताईच्या लग्नात घालासाठी. किती वर्षाची आहे तू? हा, छटाकभर नाही साडी पाहिजे का तुले? घे ना, घाल ना माझ्या साड्या किती घालतं तर. हा, तू याने पाहिजे मला साडी नाही, मला ड्रेस पाहिजे. ड्रेस असा मस्त आई मस्त ड्रेस घेऊन दे ना मला माया मनानं. काही नाही भेटत ड्रेस घेस. घरीच कपडे आता यावेळेस लय मोठे. आता दिवाळीचे कपडे, आता मागं लग्न झालं त्या मावशीचं, चुलत मावशीचं तवा घेतलं ते कपडे. कपडेच कपडे आहे असं नाही. आणि मला ते कपडे घेणं चालूच राहते. आता नाही घेत कपडे गिपडे. त्याच्या घरी लग्न आहे, त्याच्या घरचं लग्न आहे तर त्यानं घ्यायला पाहिजे तुला एखादा ड्रेस. हा, तुझी पोरगी नाही होई काय? त्याचं काम नाही तुला एखादा ड्रेस घेणं. चालले तिथून मस्त हात हलवत मस्त स्वतःसाठी आणले ते ना पोरीसाठी कपडे. हा, तुला पोरगी करते ना मोठी तुझी माय. मोठी माय घेतले तिने एखादा ड्रेस घेतला तुले? आई त्याच्याजवळ पैसे नाही आहे, लग्नाला पैसे नाही त्याच्याजवळ. हा, तेच तर काय म्हणते तर मोठे बाबा कोणाला तरी पैसे मागायला गेले. पैसेच नाही आहे म्हणे आई लग्न करायसाठी. म्हणून मग मला कसे कपडे घेऊन देऊन आई ते? अबो सारे पैसे आहे त्याच्याजवळ. बिना पैशाचे करून राहिलं का ते एवढे सारं? हा, सगळे पैसे आहे ते माहित आहे. आता तू होती पण तिथं बसली म्हणून तुझ्या समोर बयाच मला सांगशील म्हणून म्हणून होती उगाच सांगून राहिली होती. त्याला माहित आहे का हे सांगते मग हिच्या आईला जाऊन. मग म्हणते पैसे नाही नाही तर मग नसन पैसे तर तुझ्या बाप देईन असं आहे ते. काय ना तुझ्या बाप कसा नाचते तिथे आता जाऊन. हा, घराचा लोभ नाही त्याला नीर तिकडचा भावाचा लोभ. नाही आई पैसे नाहीच आहे. मीरा ताई म्हणे बाबाले म्हणे बाबा मी म्हणे तुम्हाला देऊ काय म्हणे 15-20 हजार रुपये माझ्याजवळ आहे म्हणे अशी म्हणे. तर मोठे बाबा म्हणे नाही बाई तू राहू दे म्हणे, तू नाही पाहिजे म्हणे. मी म्हणे पाहतो म्हणे तिकडून म्हणे व्याजा गिजानं पैसे कोणाजवळून. हो ये इकडे ये जराशी ते डोक्यात पाहू दे काही झालं असं तर. मार काय म्हणते तर डोक्यात घेऊन फिरतं. आई राहू दे ना, काही नाही आहे ना माझ्या डोक्यात. मस्त 2 छोट्या घातल्या मी सोडून टाकशील आणि मला भूतींसारखं बनवून ठेवून देशील. असं भूतीन बनवून काय तुले? अन तू काय आहे भूतीन नाही तर काय बाई? तू दिवसानं रात्रीनं हिंडत राहतं गल्ले ना. तुले दिवस नाही समजत, रात्र नाही समजत. अशी फिरत नको जाऊ, पोरीबारीची जात आहे तू. असे बरं नाही फिरणं म्हटलं. मस्त घालून दिले हे तुला येण्या. नाही तर तू तर झिपऱ्यासारखी फिरून राहिली होती तिकडे. आई त्या काय घालून दिले या तर मला मावशीने घालून दिल्या. मावशीने म्हटलं त्या तर मला अलगच घालून दिल्या होत्या. मावशीने म्हटलं मावशी मला वेण्या घालून दे म्हटलं तर मावशीने बघ किती चांगल्या घालून दिल्या. किती चांगली दिसून राहिली मी. आता मी मावशीलाच घालून मागत जाईन रोज. हो, तुझी मावशी कामाची, तू त्याच्यापेक्षा कामाची. त्या मावशीला नेलं नाही तिथं अन तुलाही नाही काही विचारलं. फक्त म्हणा त्या बापाला आता आपल्या घरी काही राहिलं म्हणजे विचारजो ना त्याला. मग सांगतो त्याला कसं राहते तर. आई मला तरी मीरा ताई सारखं मेकअपचं सामान घेऊन पाहिजे लग्नासाठी. मी नाही अशी राहणार, मला मेकअप करायचा आहे. अशी साजरी दिसतं, लहान लेकर मेकअप नाही करत असते. मी काही लहान आहे का आई? मी तर पुढच्या वर्षी लग्न करायला लागते म्हणते. बाबा तुला ते लग्न करायला लागते म्हणून पुढच्या वर्षी? ती आजी नाही काय पिंकीच्या घराजवळची तिकडची, ती आजी म्हणे. अहो ते बुटी मॅट आहे तिच्याकडे, लक्ष नको देत जाऊ तू. पलट जराशी मला डोकं पाहू दे. आई केस नको ओढू ना, दुखते ना, अंगार होते ना माझ्या केसाची. हो दे, तोंडाची अंगार नाही होत काय? बोलाच्या वेळेस चबर करतं. काकू काका नाही आहे का घरी? आज दिसली का हो तुला काकू? आपल्याला काकू आहे म्हणून. हा, तसं तर म्हणा तू काकाला विचारायला आली तू या. काऊन त्या काका आला नाही का तुमच्या घरी? तिकडेच तर पडला राहते ना तो. नाही काकू आमच्या घरी तर नाही आले काका. मग मला काय माहित, मला काय सांगून जाते तुझ्या काका का बाय वाटत लपून ठेवतो त्याले का निंग रे बाहेर इले दाखव म्हणून कुठं आहे तो. आई कशी बोलतो तू? आई केस नको ओढू ना. मीरा ताई ये ना बस ना. नाही मला कधी काका सोबत काम होतं. माझे बाबा कनी ताई कामाला गेले,
ते शांताराम काकाजी नाही काय, त्याच्या इकडे ट्रॅक्टरवर गेले, श्याम काकाच्या तिकडे गेले माझे बाबा. हाव काय, काका कामाला गेले काय? असं असं. मी काय म्हणतो, चल ना, तुला घेऊन देतो ना सामान. सामान पाहिजे म्हणे ना तू काही? खरंच मला घेऊन देशील ताई तू सामान? त्यासारखं मेकअपचं सामान? नाही, माझ्यासारखं मेकअपचं नाही घेऊन देत. ते मोठेच माणसं लावते, मोठ्या पोरी लावते ते. तू लहान आहे ना, तर लहान लेकरं जे लावते ना ते घेऊन देतो मी तुले. आणि माझ्यातलं काही राहीन का नाही, तर ते तू घेऊन देजो. मग येतो ना माझ्या घरी, माझं लग्न झालं म्हणजे मस्त राहायचं माझ्या घरी. मग मी तुला तिथे ड्रेस घेऊन देईन. खरंच ताई? हा मी येईन ताई. मला मग भाऊजी सोबत फिरायला जाऊ आपण मस्त. घे बाई, इथं मला कुठे नेतच नाही. काही नको घेऊन देऊ बापा माझ्या पोरीले. इकडून घेऊन देशील ना, तिथून काढशील अजून. आता घेऊन देशील, घेऊन देतो करशील आणि देशील काहीच नाही, तिला आशा लावून ठेवून देशील अजून. नाही ना काकू, घेऊन देऊन राहिली ना मी तिले. तिला ड्रेसही घेऊन देतो आणि तिला मेकअपचं सामानही घेऊन देतो. काऊन ते माझी बहीण नाही काय, मग तिला देणं माझं काम आहे ना. काय बाई, मी म्हटलं ना तुले का मला मीरा ताई घेऊन देते सामान म्हणून. मला मग आधीच म्हटलं तिनं, मी तुला हाव म्हणे घेऊन देईन म्हणे, तुला जे जे पाहिजे ते घेजो म्हणे. मीरा ताई आपल्या गावात ती गाडी नाही येत काय, त्याच्याजवळ घेऊन देतो मला. त्याच्याजवळ मस्त सामान राहते, असं डोक्याला लावायचा बेल्ट आणि ते गळ्यात घालायला नेकलेस आणि टिकली पावडर, ते लालवाला गुलाबीवाला ते असं मस्त येते त्याच्याजवळ. ते घेऊन देतो मला तू. काऊन दुकानातून नाही घेशील काय सामान? नाही ना, मला त्याच्याजवळच सामान आवडते ताई, त्याच्याच जवळच घेऊन देतो मला. मला दुकानातलं नाही आवडत. बरं, तुला जिथचं पाहिजे तिथचं घेजो. तो आला म्हणजे मला आवाज देतो काय, नाही तर मला मी जाईन घरात, मला ऐकू काही येईन नाही, तर मला आवाज देतो जरासा. ठेव येईन त्या दिवशी, मग तुला मी जे जे पाहिजे ते सगळं घेऊन देईन. हा ताई, आवाज देईन मी. तू कुठे चालली आता? मी कुठं नाही चालली, मी आता बाबालाच पाहून राहिली होती यावाल्या. मला बाबासोबतच काम होतं ते. काय काम होतं तर मलाही सांग ना, फक्त काकालाच सांगायला लागते? हा, काका जोडूनच आहे का फक्त लुटाचं? का बस काकूला काही सांगायला लागते? दोन गोष्टी कोणत्या? काकू, मी लुटायला नाही आली काकू, मला काम होतं थोडंसं काकासोबत म्हणून आली. जे काम मी नाही करू शकत ते काम काका करते म्हणून. आता कोणतं काम पडलं तुले? हा, पैसे वादले पाहिजे काय? पैसे आहे नाही उभे त्याच्याजवळ यंदा. काकू पैसे नाही पाहिजे मला, पैसे गिसे आहे आमच्याजवळ. फक्त काकासोबत दुसरं काम होतं. तिकडेच पाय मग तुझ्या काकाले, तिकडे बाहेरच बसले राहते ते. हा काकू ठीक आहे. ताई थांब, मी येतो तुझ्यासोबत. माझ्या बाबा काही झाडाजवळ बसले राहते, चल आपण तिकडे जाऊ. मीरा, मी तुझ्या घरी गेली होती, तू याई म्हणे घरी नाही आहे म्हणे. ती काय माहित म्हणे कुठे गेली तर. हा ताई, मी इकडे आली ना, येईले ताट वाढून दिलं, यायचं जेवण घेऊन झालं, मग मी आंघोळ केली आणि इकडे आली. तिकून आली तर मला भाऊजी विचारे कुठे चालली म्हणे, कुठे फिरून राहिली म्हणे. ताई भाऊजी तिथं बसले. ताई कुठे काका? मी काकालाच तर पाहायला आली. हे किराणा दुकान नाही का तिथं, तिथं आहे बा बसले. हा काय, बरं मी जातो मग तिथे आता. मला काकासोबत लय काम आहे अर्जंट. बरं येतो काकू, मी काकासोबत बोलतो. ताई मी येतो तिकडे, मी बी येतो काकासोबत. काय मग बोलतो तर पाहिले. तुला काय काम आहे तिथं, तू नको येऊ, तू घरी राही ना. जा मोठ्याई जवळ जा. हा मी मोठ्याई जवळ जातो. आई मी मोठ्याईच्या घरी चालली, तिकडेच खेळतो आणि मग आणि जेवली मी, आता मला जेवायला लागत नाही. हो जाय, मोठ्या आईच्या मोठी लाडाची आहे तर जाय. तिचं लग्न झालं म्हणजे चालली जातो तिच्या घरी. हा बाई, मोठी आई मला तशीच म्हणे, मीरा ताई गेली म्हणजे मला गमन नाही म्हणे, तो येऊन जातो म्हणे इथं म्हणे. हो, कोणी नाही ठेवत कोणाच्या लेकराले. 4 दिवस 8 दिवस ठेवून मोठा मुश्किल ना, ज्याचं त्यालाच ठेवा लागते शेवटी. हल्ली शाईनी ही पुट्टी शात्यावानाची. बरोबर काम पडलं का काका दिसते तिले, काकू दिसते तिले, नाही तर कोणीच नाही दिसत म्हटलं. नाही होत आहे, चांगली आहे ना ती पोरगी. तुला काय माहिती आहे चांगली आहे म्हणून ते? हा, तुला तर नेलंही नाही तिनं कुठं, नाही नेऊन नेलं तिनं मले. मला काही त्याचा अफसोस नाही आहे, मला काही कोणासोबत जायची एवढी हौसही नाही आहे. हा बाई, कुकडे चालली? चित्राबाईची पोरगी आहे ना तू? हा काकू, चित्राबाईचीच पोरगी आहे मी. तुम्ही कशा ओळखता मला? तुझंच लग्न जुळलं काय ना आता? आता लग्न आहे वाटते नाही? हा काकू, लग्न जुळलं ना माझं. हाय आता 15 दिवस टाइम आहे अजून. कुठे दिलं हो तुले? मला दिलं काटोलले, इथं वरुड जवळ, तिथे दिलं मला काटोलले. असं काय करते पोरग? ते काय, ते नाश्त्याचं दुकान आहे त्याचं, समोश्याचं दुकान आहे त्याचं. चांगलं आहे बाई. मग मस्त पडली मग पोरगी तू तर. माझी बहीण आहे ना काकू ती, तुम्ही मला तर वाटतं. हो, तुला कोण नाही ओळखत बापा, तुला तर सारा गाव ओळखते. सारा गावाचा फेरफटका मारत राहतो तू, तर तुला ओळखणारच आहे लोक. तू तर ते जयाची पोरगी होय, सारा गाव ओळखते तुला. तुला तुझ्या मायले. काकू येतो मी माझ्या काकाला पाहायला चालली. असं सुधाकर बोलून पाहायला चालली का तू? हा काकू, काऊन तुम्हाला दिसले काय? नाही बा, मला नाही दिसले. ठीक आहे काकू, मग मी जातो. हो जाय. काय बापा, छटाक पोरीचे लग्न होऊन राहिले. हा, काय होय, लग्न 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 निरे लग्नच होऊन राहिले. पोरग तर वयस्कर आहे म्हणते असं सांगे त्या दिवशी, आणि हिचं लग्नही आहे म्हणते आता. अशी किती वर्षाची पोरगी असेल? मी तर म्हणतो 17-18 वर्षाची असेल. एवढ्या लवकर कोण गड्या लग्न करून राहिली हिचे मायबाप? अरे बाई मीरा, कुठं चालली तू? हा, इकडे कुठं चालली म्हटलं उन्हीची? काका, तुम्हालाच तर पाहायला फिरून राहिली मी. पहिले तुमच्या घरी गेली, काकू म्हणे घरी नाही आहे म्हणे, कुठे गेले काय माहित म्हणे. आणि आता इकडे आली, शुभांगी ताईंना सांगितलं ते दुकान आहे म्हणे, तिथं आहे म्हणे, बसले म्हणे, म्हणून मग मी तिकडे चालली होती. आता तर तुम्ही चालले रस्त्याने चालत. असं मला काय पाहायला फिरून राहिली? आज होकार नव्हता तर बसलो होतो तिथं दुकानाजवळ शेषरावच्या. तो म्हणे बस ना म्हणे, तर मग बसून गेलो तिथंच. चुलते पुतणी बरोबर गोष्टी करते, काय करते ना काय नाही सांगा, लग्न जायला माहित पडल काय म्हणते तर ती. काकू तुम्ही काय गोष्टी ऐकता जी आमच्या? तुम्ही जा ना तुमच्या घरी. मी कायले बाबा गोष्टी ऐकू तुमच्या? मला कोणती हुरूप चालली तुमच्या गोष्टी ऐकायच्या? हा, लय पाहिल्या अशा गोष्टी तुमच्यासारख्या तर.
कायच्या लपून गोष्टी करून राहिले तुम्ही इकडे रस्त्यावर? घरी जाऊन करा ना. काकू आम्ही लपून गोष्टी नाही करून राहिलो. आता चुलते पुतणे काय गोष्टी नाही करू शकत काय? हो तर रस्त्यावर या, कोणी कुठे उभं राहू शकते. हे की इकडनं काय धरला बांधला नाही आहे या. हा मन मला सांगून राहिली घरी जा म्हणून. मी घरी जाईन नाही तर इथंच उभी राहीन रस्त्यावर. काकू ठीक आहे, तुम्ही उभे राहा, आम्ही जातो. नाही मला काही एवढी फुरसत नाहीये, तुम्हीच राहा उभ्या. मोठ्या चालल्या गोष्टी करायला. भली बदमाश आहे काकू एक नंबरची. कोणाच्या चोंक्या करते इकडची तिकडे तिकडची तिकडे. काय म्हणत होती मीरा? मला काऊन पाहून राहिली होती? काका मी काय म्हणत होती तुम्हाला, आता पहा माझ्या बाबाजवळ कधी पैसे नाही आहे म्हणते. जास्त 20-30 हजार रुपयेच आहे म्हणते फक्त. अन माझ्या बाबा कधी व्याजानं पैसे आणायला चालले. आता ते शांताराम काकाजी नाही काय, तिथं जाईल म्हणे ते रुपाली त्याचे बाबा, तिथं जाईल म्हणे. तर मी म्हटलं बाबाले, बाबा माझ्याजवळ आहे म्हटलं, काही पैसे घ्या म्हटलं. तर माझे बाबा म्हणते नाही म्हणते, बाई पोरीचे पैसे घेत नाही म्हणते मी. काय झालं बाबा, घेतले काका घेतले तर समजा, पण नाही म्हणून राहिले माझे बाबा. तर मी काय म्हणत होती तुम्हाला, तर मी यायला सांगितली ही गोष्ट, म्हणजे आमचा फोन चालू होता का नाही तेव्हा त्या गोष्टी झाल्या. मग ते नाही ऐकली तर ते काय म्हणे मी पैसे देतो म्हणे. असं पैसे देतो म्हणे? नाही मग ते बाबाले म्हटलं काय ते अशी गोष्ट? नाही मी त्यानं देते अशी गोष्ट नाही केली. मी त्याला म्हटलं माझे बाबा घेत नाही म्हटलं कोणाचे पैसे. व्याजानं आणून म्हटलं पण घेणार नाही म्हटलं. तर मग ते म्हणे मग कशी करतो म्हणे. म्हटलं पाहतो माझ्या काकासोबत बोलतो म्हटलं मी त्या गोष्टीवर. आणि माझ्याजवळचे माझे बाबा घेऊन नाही राहिले. माझ्याजवळ काही जास्त नाही काका, 15,000 रुपये आहे. 5,000 रुपये खर्च झाले आतापर्यंत. मी लाडक्या बहिणीचे जमा केले. असं ते बाबा घेत नाही म्हणते? नाही घ्यायला पाहिजे आता अडचणच्या वेळेस. आता त्याला पेरणी धरणी करायला लागते ना. पाणी गिनी आलं मस्त, मुरोती पाणी आलाय वावरात, तर पेरणी नाही करायला लागत काय त्याला? अरे हो, काल आला होता तुझा बाप वावरात. शांताराम भाऊच्या मी तिकडेच होतो कोणी फंडिंग करायला, तर तिकडे आला होता. तर मला काय मी आता याच्यासाठी चालला म्हणून, मग पैशासाठी चालला असेल तो. हा काका म्हणे ते जेवले गेवले आणि उठून गेले आईले म्हणे मी शांताराम भाऊच्या करून येतो म्हणे. तर मग मला माहिती आहे तिथं काय चालले म्हणून. पैशाचा पाहतो म्हणे, बंदोबस्त लावतो म्हणे. 30-40 हजार रुपये अजून असले का होऊन जाते म्हणे. मग हे काय म्हणे मला 50,000 मी देतो म्हणे. कायले म्हणे इकडे तिकडे मागता म्हणे, लोकांचं तर व्याज द्यास लागते म्हणे, पैसे द्या लागते म्हणे. 50,000 तुमचं होऊन जाते म्हणे, जवळच्या पैशात पेरणी होऊन जाते म्हणे. असं मग त्या बाबाला कोण नाही सांगितलं? कारण डायरेक्ट हे पाहुणेच देते बा, तर हेच घ्या आणि याच्यातच करून टाका. काका तेच तर नाही म्हणते ना मग बाबा. तुम्हाला तर माहिती आहे बाबाचं काम कोणाजवळचे घेत नाही म्हणते. ते घेणंच घेईन जास्तीत जास्त तर तुमच्याच जवळून घेते फक्त. आपण मग आई म्हणे म्हणून काय म्हणे काकाले. तर बाबा म्हणे त्याच्याजवळ कुठचे पैसे राहील म्हणे. आता पोरगी शिक्षणाची आहे म्हणे, आणि खाणं पिणं सगळं करणं म्हणे, आणि आता लग्नाचा खर्च त्याला आहे म्हणे, म्हणून मग त्याला नाही म्हणत म्हणे. वा रे वा दादा, मस्त आहे. होते ना माझ्याजवळ पैसे दिले असते ना त्याले. 5-50 हजार रुपये, एखादा लाख रुपये देऊ शकत होतो ना मी. असं थोडी होतो का देत नाही म्हणून. तर मी काय म्हणतो काका, हे पैसे देतो म्हणते, फोन पे टाकून देतो म्हणे मला म्हणे फोनवर. तर ते पैसे आपल्याला काढून घ्या लागल, आणि मग तुम्ही कधी ते पैसे बाबाला नेऊन दे जा, म्हणजे तुम्ही देऊन राहिले बा म्हणून. असं कर जा काका. असं कसं करून बाई मी? त्याच्यापेक्षा माझ्याजवळचे देऊन देतो दादाले, घे म्हणून, पिकावर देऊन देतो म्हणून मला. काका तुम्हाला पैशाची गरज आहे, आणि तुम्ही सांगा आज नाही उद्या माझ्यासाठी घर म्हणजे घरून खर्च होईनच ना. मग काय होते, आता ते लग्न तर करूनच राहिले, मग थोडेसे खर्च केला अजून तर काय बिघडते. ते तसे प्रॉपर्टीवाले लोक आहे. तर माझं म्हणणं काय आहे का, घेऊन द्या ते पैसे. 50,000 रुपये ते देते तर, आणि बाबाला देऊन द्या, पण तुमच्या नावावर. तुम्ही द्या ते पैसे बाबाला नेऊन. असं म्हणतं काय? आणि मग माहीत झालं म्हणजे त्या बापाले, मग मी किती सटक काढून तो? काका माहित होईन तेव्हा होईन, लय टाइम अजून माहित व्हायले. आता लग्न हे ते सगळं झालं, लग्न झाल्यावर कोण एवढं टेन्शन घेत बसते. लग्न होईपर्यंतच आहे जरासं, 15 दिवसात माहित होऊन राहिलं काय. आरूले विचार. आरू सांगशील काय बाई तू आईले? तू आईले सांगितलं का तू आई जाते, आणि मोठ्या आईले सांगशील अजून? नाही बाबा मला समजते आता, मी अशा गोष्टी सांगतच नसतो. आता पहिले लहान होती बाबा मी तेव्हा सांगू, आता मोठी झाली आता नाही सांगत मी इकडच्या गोष्टी तिकडे. हो बेटा, नाही तर मग काकात ना मोठे बाबा भांडण होऊन जाईल. मग सांगजो नको ह्या गोष्टी. नाही सांगत बाबा, मी कोणतीच गोष्ट नाही सांगत. बरं मीरा ठीक आहे, मग घेऊन द्यायचं पैसे पाहुणे जोडून, आणि काढून घेऊ आपण इकडे. मी काढून आणून लागन तो, काढून आणन आणि देऊन देईन बाबाले तुया. हो काका माझ्या डोक्यावरचं टेन्शनच गेलं एकदम. मी कधी ह्या गोष्टी फक्त तुम्हालाच म्हणू शकतो, माझ्या आईला नाही म्हणू शकत. माझ्या आईचं तर पहिलं डोकं गेलाय. आपण बोलावं काही ते बोलते काही. आता तुम्ही सांगा काका, त्या दिवशी एवढं सामान घेऊन दिलं ना मला, मग आता घेतलं तर तुम्ही सांगा दुसऱ्याला घेऊन दिलं काय. मग आई मला घरी येऊन किती बडबड करे म्हटलं, फोनच कायले घेतला एवढा महागाचा, आणि आता बोलतच राहशील, आणि कपडे घेतले एवढे महागाचे, आणि एवढे घेतले तेवढे घेतले, भल्ली बोलत जाय. ते जाऊ दे, तू वहिनीचं मनावर नको घेऊ. त्या कसं आहे, त्याचं साधं सुद्धा काम आहे, ते एवढं समजत नाही. हेवा दावानी राहत, मला लेकरावानी वागवलं म्हटलं तेनं, आणि आताही तसंच चाहते. आता कसं आहे, थोडंसं राहते माणसाले. जुन्या लोकांचं कामच तसं होतं बेटा, कोणाचं घ्यायचं नाही द्यायचं नाही, कोण आपल्याला काही म्हटलं नाही पाहिजे, म्हणून ते असे बोलते. ठीक आहे काका, मग पक्क समजू ना, मी डन आहे ना. बस 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 एकदम डन, टेन्शन नको घेऊ तू. मी जातो, पैसे गिसे काढून आणतो, आणि मग दादाला सांगून देतो, देऊन देतो डायरेक्ट नेऊन, हे घ्या म्हणून पैसे. पण त्या बाबानं जर आणले असेल तर शांताराम भाऊच्या इथून, तर मग व्याजानं पैसे आणले असन तर आणले असन,
ते कामात पडन हे कामात पडन, मग बाबाला टेन्शन नाही राहील. मग मी जे म्हटलं ते करून ना बाबा मग. ठीक आहे ठीक आहे. असं म्हणायला लागेल मला का दादा हे पैसे घे, मी मीराच्या लग्नासाठी ठेवले होते बा, तर मला वापस करू नको, वापस करायची गरज नाही आहे. हा काका बस बस तसंच म्हण जा. पण काकूला ही गोष्ट नाही झाली पाहिजे हे. नाही तर काकू तुम्हालाही बोलन मलाही बोलन. कारण मी आता घरी गेली होती ना तेव्हाच त्याला बोलत जाय म्हणे त्या काकाला सांगायच्या या गोष्टी कोणती गोष्ट होय. आता काका तुम्ही सांगा, काकूला सांगू शकली असती मी तर सांगून दिली असती ही गोष्ट. पण माझ्या काकूने लगेच म्हटलं माझ्या आईजवळ नाही तर बाबाजवळ गोष्ट काढली असती. काय करतं माय बीन, अरे पागल जत्रा आहे ते. बोलावं नाही वाटत मला. तर त्या दिवशी मी कपडे घेऊन आलो तर किती किती बोलली मले घरी जाऊन, खूप खूप बोलली. मी म्हटलं जेवण करून आलो म्हटलं, तिकूनही बोलली, खूप बोलली. हो ना काका लयच बोलते पण काकू. नाही काय व मीराताई माझी आई भल्ली पागल आहे त्याची. चला काका मग मी जातो आता घरी. तुम्ही घरी चालले का कुठे चालले? मी घरी चाललो बाई आता. ठीक आहे मग तुम्ही जा घरी, मी बी चालली घरी. आरूला घेऊन जातो आता तिकडे घरी. हो घेऊन जा घेऊन जा. आरू चल मग तिकडे आता माझ्याच घरी. आता त्या घरी जाऊ नको, तिकडेच आपण मस्त आता कोणी काहीतरी बनवू खासाठी अन खाऊन घेऊ. हा ताई मी तिकडेच येतो. हा चल. आई बाबा आले का व? बाबा नाही दिसून राहिले घरी मले. आणि हे काकू कोण आहे? तुझे बाबा तिकडे गावात गेले वाटते बा, कुठं गेले काय गेले तर मग आणि म्हणे ना तिकडे जातो म्हणे. तुला समोरच तर गोष्ट केली तुझ्या बाबानं, मग मला काय विचारून राहिली आता? हा हा आलं माझ्या लक्षात. हो तिथे गेले होते बाबा, आलेच नाही अजून आहे ना? तू कुठं गेली होती आता? हा किती वेळची वाट पाहून राहिली मी तुझी, तर कुठं फिरून राहिली म्हटलं तू? हे बरोबर आहे का तुझे फिरणं? गावात म्हटलं नातेवाईक राहते म्हटलं पोराचे, काय म्हणतील ते लोक पोरगी अशी रस्त्यानं फिरून राहिली म्हणून? मोठी आई आम्ही कुठंच नाही गेलो होतो. ते थो येत नाही काय मनेरीवाला, त्या मनेरीवाला जवळून सामान घेऊन राहिलो होतो आम्ही. पण त्याच्याजवळ ना मला जे पाहिजे ते होतच नाही. मलाच घेऊन देत होती ताई. पण त्याच्याजवळ सामानच नव्हतं. तर तो काय म्हणे मी उद्या परवा येईन म्हणे. म्हणून आम्ही येऊन गेलो मग वापस. तिथंच उशीर झाला आम्हाला. असं असं मनेरीवाल्या जोडत्या काय तुम्ही? हा आज तर दिवस नाही होत्याचा, आज कसा काय आला तो? तो तर शुक्रवारी येते आपल्या गावात. मोठी आई थोनी होय दुसरा वेळ आला होता. दुसरा नवीनच आहे. तो आला होता. तो म्हणे मी येतो म्हणे 1-2 दिवसानं म्हणे. आला तर उद्या येईल. मोठी आई मला सामान घेऊन देजो तू. त्या मला काल म्हटलं होतं मीराताई सारखं सामान घेऊन देईन म्हणून. हा नाही तर मी लढणच, मी लग्नातच नाही येईन मीराताईच्या. अहो घेऊन देतो ना, घेऊन देतो ना. मीरा घेऊन देजो इले काय काय पाहिजे तर काय. इले एखादा ड्रेस घेऊन देजो बाई साजरा लग्नासाठी. नाही तर हिची माय भल्ली कातावन म्हणून ते तिच्या बापाने एवढं काम केलं, सारं केलं, लाड करता म्हणून पोरीचा, आणि एक ड्रेस नाही घेऊन दिला म्हणून. हा बाई घेऊन देतो ना मी तिला, चांगला ड्रेस घेऊन देतो. जमलं नाही तर मीच नेतो तिला दुकानात. उद्या गिद्या घेऊन जाईन मी तिला दुकानात आणि चांगला ड्रेस घेऊन देईन तिला. हो 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 घेऊन देजो बाई घेऊन देजो. आपलीच पोरगी होय, आपलीच होय ते, तिला द्यास लागते घेऊन. लहान आहे ते सध्या. मग मी लहान आहे, मोठ्या आईच्या लाडाची आहे ना मोठी आई. मोठी आई मला सगळं सामान घेऊन देतो. माझी आई काय म्हणे म्हणे पैसे नाही आहे म्हणे माझ्याजवळ म्हणे काही घ्यायला. त्या मोठ्या माईला माग म्हणे. लाड तर लय करते म्हणे ते पाय पोरगी करून. तर तिलाच माग म्हणे घेऊन. हो हो देतो ना, घेऊन देतो ना. आता मीराच्या बात तूच आहे. काय झालं घेऊन दिलं तर? तिला नाही घेऊन दिलं काय आतापर्यंत? आता तुला घेऊन देईन. मीराताई तू गेली म्हणजे माझ्याच लाड करून मग मोठी आई मोठे बाबा. तू आता लाडच नाही करून, तू मोठी झाली आता. मी बी पुढच्या वर्षी चालली जाईन, माझं लग्न झालं म्हणजे पुढच्या वर्षी मी बी लग्न करून देईन. अहो तू लहान आहे सध्या, एवढ्या लवकर लग्न करत असते काय? आहेस किती तू? पहिल्या वर्गात कोणी लग्न करत असते काय भयाड? तू कशी करून राहिली? तू काय एवढी मोठी झाली का? माझ्यापेक्षा पाय बरं एवढी शिस्त मोठी आहे. तू कोण करून राहिली मग लग्न? मी मोठी आहे, मी 23 वर्षाची आहे. तू किती वर्षाची आहे पाय बरं? हा 6 ना 7 वर्षाची. आतापासून लग्न करत असते का भयाड लेकाची? हे पोरगी तुमच्या देराची वाटते नाही चित्राबाई? हो हे लहान माई देराची होय आणि मोठी माईवाली होय. तुमची पोरगी तर साजरी होती हो चित्राबाई. जराशी गोष्ट काढली असती तर माझ्या भाषासाठी काढली असती मी गोष्ट. माझ्या भावाजवळ नोकरीवर आहे, माझ्या भाषा साजरा. मस्त सुखात पडली असती तुमची पोरगी. कायचं माय जुळल्यावरच येते साऱ्या लोकांनी गोष्टी, जुळेपर्यंत नाही एक नाही निरोपानं. त्याले लोकांना माहित नव्हतं काय माझ्या घरी पोरगी आहे म्हणून. 4 पाहुणे उठून गेले म्हटलं माझ्या घरचे. हा आणि आता ह्या पाहुणा बसे तर सारेलेच जोर येऊन राहिला. सारेच म्हणते पोरगी साजरी आहे. तवा नाही दिसली होती लोकांना साजरी, आताच दिसून राहिली वाटते. नाही बा मला माहित नव्हतं बा, मी पाहिलीच नव्हती तुमची पोरगी. मी कुठं राहतो? मी पलीकडल्या गावात आणि तुम्ही इकडे. मी येतो काय तुमच्या घरी कधी? आणि ह्या पोरीला बरं जवाई मी आली तेव्हा पोरगी होतीच नाही. नाही माईवालीच पोरगी व्हायची. लय उशीर केला वय आले. झालं काम जमलं? हो जमलं ना, जमलं येईन म्हणे ते घरी. बाबा किती वेळचे गेले तुम्ही सकाळपासून? याचा पत्ता नाही अजून? बाई कामी गेलो होतो ना बेटा मी. हा बाबा ठीक आहे.